नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा झेंडा अटकेपार फडकवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश. मंडळी, बिल्डिंग मधील एक रहिवासी आज घेणार आहे निरोप. चला बघूया त्याचे शेजारी त्याला कसा निरोप देता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. मोरे जरा जरा मोरे घ्या घ्या. काय नाही नको नाही अहो घ्या ना नाही, मी खरंच घेत नाही हो. अहो कोल्ड्रिंक आहे. हो संध्याकाळी 7 नंतर नुसतं कोल्ड्रिंक नाही घेत मी. मोरे ना जे घेतो ना जे घेतो ते मी पाण्यातनच घेतो का काय जमत अरे तसं नाही. असं ना करू घ्या हो. नाही नाही खरंच नाही शपथ नाही. घ्या की आता चौगुले साहेब आपली बबली सोसायटी सोडून दुसरीकडे जाणार आहेत का हो, हो. नाही सुट्ट होणार आहेत. एवढी प्रेमानं लगा पार्टी ठेवली आहे त्यांनी. नाही पार्टी ठेवली नाही बरोबर आहे पण ह्याची व्यवस्था केली नाही आहे ना. आईला का तुम्ही ऐक नाही हा. हे बघा ते पियत नाही तिथं ते पाजत पण नाही ते. कळलं का मग जगतात कशाला. मोरे काय बोलायला काय बोलू नका. गंमत केली हो. नाराज करू नका त्यांना नाराज करू नका बरं. नाही नाही खरं सांगतो घाशाखाली उतरत नाही ती संध्याकाळची पण फीलच येत नाही काय माहिती आहे. मग आता काय चौगुलेंना नाचवायचं का म्हणजे तुम्हाला फील येईल. नाचा मग चौगले. अरे काय मोरेंचा स्वभाव आहे ना अनेक वर्ष असाच आहे. हो 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 काय करणार तुला लगा लाज पण वाटत नाही हा? कशी लाज वाटायची. सुधारा की जरा आता तरी सुधारा. पण काय घरात चौगुले अरे तुम्ही चालले सोडून गैरी याद येईल गाड्या तुमची. खरंय, अरे 23 वर्ष आपण सोबत आहे ना बिल्डिंग मध्ये. नाही बरोबर आहे बरोबर आहे पण किती काय आठवणी करणार आपल्या. नाही अगदी बरोबर आहे पण काय करू म्हणजे आता फॅमिली पण वाढते मुलाचं लग्न होणार आहे. हा? चौगुले तुम्हाला सांगतो हा. म्हणजे आधी आपली बाबला चाळ होती होय होय त्याची रिडेव्हलपमेंट झाली आणि बबली सोसायटी झाली. अरे वा. रिडेव्हलपमेंटसाठी सर्वात जास्त मेहनत कोणी केली या हो माणसाने. हो खरंय खरंय बिल्डरच्या खरंय ऑफिसला जा त्यांना ती परिपत्रक द्या सगळ्यांची मीटिंग घ्या. अरे नाही. मी तुम्हाला सांगतो बबली सोसायटी कोणामुळे उभी आहे तर पहिलं नाव ह्यांचं येणार. खरंय, तुमच्या खरंय, credit. खरंय. नाही चौगले खरंय नाही अरे खोट- खरंच? नाही नाही पुढाकार घेतलाय गप्प गप्प बसा. तुमचा मुलं आहे. बोललो ना बरं, ते तुम्ही आता जाता अंधेरीला ना. हो अंधेरीला डीएन नगर आहे ना त्याच्या बाजूला मोठं कॉम्प्लेक्स होतोय बघा अच्छा. तिथे 3 BHK घेतलेला आहे. ओ क्या बात है क्या बात है. अभिनंदन. हो थँक्यू पण अगदी खरं सांगू का माझं मन इथे आहे हो. नाही नाही 23 वर्ष काढली हो. खरंय हे बबली सोसायटी हे नाव सोडल्यास बाकी सगळं चांगलं आहे हो. लाज वाटते हो बबली सोसायटी. मी खरं सांगतो माझ्या पासपोर्टवर बबल सोसायटी असं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जाताय. हो आता काय करणार जावं तर लागणारच आहे. नाही नाही बरोबर खूपच आठवण येईल हो तुमची. नाही, चालायचंच. मी काय म्हणतो जाताना हा सिलिंग फॅन घेऊन जाणार आहो. का का नाही नाही नेणार तर मला दिला असतो बरा झाला असता. म्हणजे काय माझ्या सासऱ्यांची ना 75 आहे त्यांना द्यायचं आहे म्हणून बाकी अरे काय माणूस. हो हो मोरे अरे किती चिंदीगिरी कराल. चिंदगिरी कसली बरे हो. हे बघा अरे त्यांना बोलू द्या ना त्यांची पार्टी आहे का ती सोडून चालली ती या. बोलू द्या ना त्यांना बोलू तुम्ही फॅन मीच काहीतरी काढू नका मग. नाही, नाही, नाही. चौगुले तुम्ही बोला खरंच बोला. काय नाही मग आणा बिर्याणी हे खाऊन अहो, हे काही नाही बोललं ना मग आणा. बोलायची पद्धत असते ती की काही नाही आता मला थांबा जरा मोरे थांबा. थांबा असं आहे काय. टिकून बसा टिकून बसा. बोला बोला बोला. आहे. काय नाही काय बोलणार. मी अगदी मनापासून सांगतो गेली 23 वर्ष या सोसायटीत आहे आणि गेली 10 दिवस माझी मनस्थिती खूप वेगळी आहे. कारण आपण कुटुंब म्हणून राहिलो हो या सोसायटीत. खरंय. जसं सुख आपण शेअर केलं तसं दुःख सुद्धा शेअर केली. काय सांगू काही क्षण असे गेले संकट होती पण तुमच्या सगळ्यांच्या शिवलकर तुम्ही सगळ्यांनीच खूप साथ दिली त्यामुळे आता जायची वेळ आली म्हटल्यानंतर मला एकदम असं कळत नव्हतं काय म्हणजे शब्द नव्हते माझ्याकडे. नाही नाही चौगुले चौगले मैत्री असतं नाही. हो यार ठीक आहे. चौगले काय चौगले आम्ही नाही असं यार काय चौगले काय लगा अक्कल बिकल आहे तुम्हाला? अरे 7 देण्याची ही पद्धत आहे कुठली पद्धत आहे ही तुम्ही घेताय. हे नवडलं मला. मी म्हटलं का तुम्ही या आणि मला सांत्वन करा म्हणून. अरे कंबर हे होते ना यार. नाही पण चौगले गडा बी दुखलं माझं. चौगले खरंच सांगू ना तुम्हाला खूपच खूपच आठवण येणार हो तुम्ही. अरे नाही चौगले ऐका ना. ए बसा खाली बस.
खूपच हो, म्हणजे खूप वाईट वाटणार आहे. अरे मोरे असं काय करताय? नाही, आठवण म्हणजे आपण इतक्या वर्ष आता जवळजवळ राहता आहे, आठवण तर येणारच ना. मी काय म्हणतो, तुमची आठवण म्हणून तो चपलेचा स्टँड घेऊन जाऊ काय? एवढा सासऱ्यानं देन काहीतरी अरे काय माणूस आहे हा? चपले हो मोरे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. कसली लाज? सासऱ्याची 75 आहे ना, तो स्टँड बघा गंजलाय तो. सासरा पण गांजलाच आहे. अरे हो, कसं बोलताय हो? अरे ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ना घेऊन जातो, स्टँड घेऊन जा. हा, मग ते सिलिंग फॅन बरं सिलिंग फॅन सुद्धा घेऊन जा, मग तर झालं आता. काय केवलकर जाऊ दे, मी बोललो ना आता कुटुंब आहात तुम्ही सगळे, माझं कुटुंब आहात. मोरे माझा मोठा भाऊ हा. ना. Yes. मोठा भाव. Yes. मग हा सोपा पण देऊन टाका. या काय कर या चौगुले, मोठा भाऊ सोपा घेऊन उरावर बसला तुमच्या. काय आणि फॅमिलीतला सदस्य म्हणता याला. हो आहेत सदस्य. असे सदस्य जमा केला ना, तुमची मूळ फॅमिली सिग्नलवर दुपारट्याचं भांड आणि मोरपिसा झाडू घेऊन उभी दिसेल तुम्हाला. अशा डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं डायरेक्ट. अरे तुम्ही धन्य आहात. काय धन्य आहे. काय करायचं मोरेंचं मला तेच काय कळत करू नका त्यांचं. बसा. अंदाजच घेतात नाही माणसाचा. तुम्ही बोला, तुम्ही. असं मी काहीतरी सिरियसली सांगत होतो की 10 दिवस मी वेगळ्या मनस्थितीत आहे. म्हणजे माझ्या मनात विचारांचं अगदी काहूर माजलेलं आहे. मी स्वतः शिफ्ट होतोय, त्यामुळे माझ्यावर आता काय होते ते मी तुम्हाला नाही सांगू नाही, शकत. बरोबर हो. गेले 10 दिवस मी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या मनस्थितीत होतो. आणि ना मी ज्या दिवशी पहिल्या दिवस मला आठवतोय इकडे आलेलो, चाळ होती माहिती हो, ना, मी टेम्पो घेऊन आलो, सगळे तुम्ही बसलेलो हो, हो, होतो. तर. तो दिवस आणि आजचा दिवस हो, हो, हो. मला खरंच म्हणजे मी काय करू कळत नाहीये. पण म्हणतात ना, माझ्या हृदयात कुठेतरी एक निद्रिस्त कवी होता. अरे बापरे. कवी. तो जागृत झाला हो. आणि तो म्हणाला की बाबा मांड तुझ्या जे काही मनात आहे ते मांड कवितेमार्फत. अच्छा. एक मिनिट चौगुले, कविता केल्यात तुम्ही? हो, मी कविता म्हणजे पूर्वी फार करायचो मी. या बाजूला चौगुले. वा वा. येस म्हणजे तुम्ही कविता पहिल्यापासून करता? हा, म्हणजे पहिल्यापासून कॉलेजला असताना मी करायचो, पण मध्ये काही वर्ष गेली मी नाही तेवढा टच आहे. पण मला माहित नाही की हे सगळं आठवलं ना, आपले सगळे ऋणानुबंध सगळे अच्छा अच्छा. फॅमिली होतो आपण. हे सगळं मी कवितेमार्फत केलेलं आहे. तर एक कविता वाचू का? पण ते खायचं वगैरे सगळं व्यवस्थित हो आहे? आहे. त्याच्यानंतर बिर्याणी सुद्धा आणलेली आहे ना? हो हो हो. पण एक पटकन वाचून घेतो, म्हणजे पत्र एक समजा किंवा मनातल्या भावना कवितेमार्फत. हा हे वाचा, वाचा. फार छान आहे म्हणजे. येस, हे का ग? बापरे माझ्या मनातलं सगळं ह्याच्यात उतरवलेलं आहे मी. बापरे, एवढं मोठं मन आहे तुमचं? नाही, कविता 2च पानी आहे. अच्छा. हा, हा. बाकी काय- सगळे असेच कागद आहेत ते असे. काय बोललो, बिर्याणी थंड जाईल तर खायला मजा नाही. हो नाही, करूया, काहीच प्रॉब्लेम. हो हो, 10 मिनिटात भेटवतो. कवितेचं नाव आहे ओथंबलेल्या आठवणी. अरे वा वा, मस्त. म्हणजे तुम्ही लिहिल्या स्वतः? हो, ओथंबलेल्या आठवणी. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या पहिल्यापासून करायचं? हो, पहिल्यापासून. अच्छा अच्छा. हे वाचू द्या. तुंबलेले आठवडे वाचा वाचा. कुठले तुंबलेले आठवडे? आता काय म्हटले होते? ओथंबलेल्या आठवणी असं नाव आहे. ओतमलेल्या. मी ओथंबलेल्या. म्हटलंच तरी ओतमलेल्या. थांबा, ऐका अरे थांबा जरा. एवढं गुच्चपटा. हा, गुड. वाचतो, हा, वाचा, कविता वाचा, वाचतो. वाचा, होऊन जाऊ द्या. हा आहात जमले आपण आज अगणित संख्येने. मस्त मस्त. आहात जमले आपण आज अगणित संख्येने. वा वा. एक मिनिट आलो एक जेव्हा मिनिट. आपण. हा, काय झालं? म्हणजे 15-20 मिनिटं लागतील ना तुम्हाला? नाही, 15-20 मिनिटं नाही, 5-10 मिनिटात होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. हा, पण कसं, मग नंतर तुमचा सूर लागेल, उगाच माझा डिस्टर्बन्स नको. म्हणजे हा, मग काय तुमचं काय म्हणणं आहे? मेसेज आला होता तेवढा फक्त सांगायचं होतं काय सगळ्यांना. मेसेज? अच्छा ठीक आहे, पण नंतर मग मी वाचतो. हो, हो, हो. बिर्याणी सोडून. नंतर आपण, हा. काय चालेल. मेसेज काय? अंड्या भातवणेकर आहे ना, बाजूच्या सोसायटीतला. बंड्या, हा. पुढच्या रविवारी आपली अंडरआर्मची क्रिकेट मॅच आहे. तर तो विचारत होता की कन्फर्म आहे ना आपलं? हो, हो. म्हणजे कन्फर्मच आहे ती. आहे ना? confirm आहे. मग मी ते त्याला कळवतो. फक्त त्याने विचारलंय की आपल्या सोसायटीत खेळायचंय की त्यांच्या सोसायटीत, ते ठरवा. त्याच्यात काय ठरवायचंय? मागच्या वर्षी आपल्या सोसायटीत मॅच झाली, हा. या वर्षी त्यांच्या सोसायटीत मॅच होईल. त्यांना बाहेर दरवर्षी आपल्या सोसायटीत मॅच घ्यायला का पेंड लागली आहे का? म्हणजे त्यांना बोलवा, त्यांची व्यवस्था करा, त्यांच्या नाश्त्याचं बघा, अजून ते काय ते हॅलोजन बिलोजन लावा, आणि ते आपल्या सोसायटीच्या काचा फोडणार. ते या वर्षी त्यांच्या सोसायटीत मॅच होईल आणि आपण त्यांच्या काचा फोडू. राजपूत, हे सगळं सांगतो मी त्यांना. हा? सांग. फक्त बंड्याने एक अट घातली. काय? का मोरे? काय झालं? बंड्या बोलला मॅच खेळूया, पण राजपूत नको. काय? मी ना बंड्या. बायना, एक मिनिट, परत 3 बायना. शांत. मी नाही खेळायचो. पार्टी आहे आपली. मी का बरं नाही खेळणार? हा? आणि तो कोण सांगणार? तो बातवणकर कोण आहे? तो चावण्या खेळताना नुसते कान चावत राहतो. तो ठरवणार आहे. राजपूत शांत व्हा, बसा खाली तुम्ही. काय हा, बसलो काय झालं? बसलो. तुम्ही मागच्या वेळी चिटिंग केली होती बरं का? चिटिंग केली? आता मॅच खेळत होतो आपण, ह्यांनी चिटिंग केली होती की नाही? काय चिटिंग केली? तुम्ही विकेट किपर होता. हो, मग त्यांचा पोरगा बॅटिंग करत होता. हो. तुम्ही काय म्हणला? हा. ते बघा दिशा भाभी आली. हा. ती इकडे तिकडे बघायला लागलं, पोरग बोल्ड झालं ती. एक मिनिट.
ए. त्याला चिटिंग नाही म्हणत मग काय म्हणते तर स्ट्रॅटेजी आहे ऑस्ट्रेलियाचे प्लेअर स्लेजिंग करतात की नाही ते करतात की नाही मग तसं केलं मी बस एक मिनिट बघा राजपूत, हे ऑस्ट्रेलिया आहे का? बबली सोसायटी आहे, त्यामुळे जरा तुम्ही आहात का सोसायटीत तेव्हा मॅचच्या वेळेस तुम्ही सोसायटीत राहणार आहे का नाही, मी परवा सोडून जाणार आहे. मग तुम्ही बोलू नका तुमचा संबंध नाही मी बोलणार तुम्ही बोलू नका तुम्ही अजिबात बोलू नका आणि त्यावेळेस मी बोललो पण त्या बॅट्समनने बॅटिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचे ना त्याने कायला चाबरे धंदे करायचे त्याने तुम्ही कशाला बोलायचं ना नाही मी खेळणार म्हणजे खेळणार हा. अरे खेळा काय खेळतोय खेळण्याबद्दल काय नाही विकेट किपिंग करू नको हा, अरे नाही एक वर्ष विकेट किपिंग केली तर आकाश कोसाल नाही का तुझ्या अरे विकेट किपरिंगच आवडते मला बॉल असा कचकन पकडून रपकन गिल्ले उडवायला आवडतात मला मी खेळणार. हे बरं ऐका ना, मी एक कविता केली एकदा, ती म्हणतो का पण छान बिर्याणी वगैरे आहे. खड्ड्यात गेली कविता खड्ड्यात गेली काही संबंध नाही कविता हा, काय. एक मिनिट थांब. मी चौगुले, छान चौगुले जरा छोटेखानी थांब. पार्टी मी नाही, त्यासाठी बरोबर आहे. मॅचच्या वेळी तुम्ही नसणार आहात की नाही बाजूला बसा जरा एक मिनिट. काय तुमची आकडूगिरी आहे ही? एक मिनिट आकडूगिरी आकडूगिरी नाही आकडूगिरी तुम्ही नसलो तर मॅच खेळू देणार नाही हे काय बोलताय तुम्ही? नाही तुम्ही आहे ना माझ्याशिवाय मॅच खेळून बघा तुम्ही मायनी शपथ बापू ते हॅलोजन असतील ना हॅलोजन आवाज- दगडाने फोडून टाकीन मी खांद्याशिवाय विसरू नका तुम्ही हो तू मॅच खेळू नाही देणार नाही खेळू देणार 4 चौघात सांगतो मी मॅच खेळणार आणि तुझ्याशिवाय खेळणार. नाही खेळून दाखवा तुम्ही फक्त आता अरे, दाखवतो नाही, खेळून. नाही आणि तुम्ही असे वागले ना मी सोसायटीच्या सगळ्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकीन आज अरे तुम्ही आणि करत नाही? ही जी गंदी पटक थर्ड क्लास पार्टी आहे ना याच्यावर पण बहिष्कार क्लास पार्टी झाली. थर्ड क्लास एक नंबरची थर्ड क्लास अरे पण कविता मी चांगली अरे म्हणतोय. खड्ड्यात घाला ती कविता तिच्या म्हणायच्या लायकीची आहे का कविता ती अरे पण म्हटली पण नाही मी अजून. अरे टला ठ आणि लकडीला मकडी लावून केलेली कविता असेल अरे पण तुम्हाला कसं माहिती मी अजून अरे अरे टाकले निघ रे जातो निघ चल. तू नको सांगू मला याच्या धुळ्याचा अँड्रू सायमन निघ चल. चल. अरे तुम्ही हा ना. अरे ऐकून घ्या ना खड्ड्यात गेले रे तुम्ही रे अहो ऐका अहो अरे बिर्याणी केली. अरे गंदी पटाक पांच्या फोक बिर्याणी आहे तुझी अरे कुठे अजून खाल्ली बिर्याणी आहे. चल. खाल्ली पण नाहीये बिर्याणी. 2 व्हेज आहे, पनीर पण आहे, अंडा बिर्याणी आहे, गोल अंडी आहेत. का तुम्ही हे करताय? जाऊ दे शांत बसा ना. चौगुले राहू दे तो. अरे तू कविता वाचणार होतो की नाही मी गेलो ना कुठल्या ते. माणसासमोर कविता वाचताय त्याच्या खानदानात कवितेचा काय संबंध आहे? नाही ते काय बरं यायला गेला तो. ए, जाऊ दे चौगले मी आपले रिलेशन्स किती चांगले आहेत ह्याच्यावर ओके कविता तुम्ही भांडून- तुम्ही वाचा उसवलेल्या रात्रांनी वाचा कुठली उसवलेली रात्राणी? कविता कुठली अरे ओथांबलेल्या आठवणी उसवलेली रात्राणी असं का मिळेल? असं. बसा. जमलेली तुम्हाला मागात सांगतोय ते वाचा ते हा, वाचा. बरं, ठीक आहे मी आता वाचतो. तुम्ही आता एवढे आहात तुम्ही छान ऐकाल की नाही? हो, वाचू का? वाचू का? हा 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 येस. आहात जमले आपण आज अगणित संख्येने एक गेला. आलो जेव्हा या वास्तूत मी होता आपल्या चाळीचा वर्धापन दिन. हा, आलो बरोबर आम्ही वर्धापन आलो दिन. तेव्हा वर्धापन दिन होता. मी आला त्या दिवशी तुम्ही टेम्पो घेऊन आला तर बघा असा हा मी होते असा मागे होते मागे होते पुढचं असेल. अरे पण दिन झालं. वर्धापन दिन हा 22 जुलै 22 जुलै, correct, correct. ए तारीख लक्षात अरे हो एक आठवला हा. वर्धापन दिन 22 जुलै आपल्या सोसायटीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत लक्षात आहे का तुमच्या मोरे मोरे अरे कामाला लागा वर्धापन दिन साजरा करायचा आहे बरे आहात ना तुम्ही? म्हणजे बराच आहे मी काय आठवलं काय 2 दिवसांनी सोसायटीची मीटिंग कसली आहे? अच्छा. वर्धापन दिन आहे मोठं काहीतरी प्लॅन करूया ह्याचीच मीटिंग आहे ना 25 वर्ष होत. काय मला आठवलं बसा जरा. मोरे मी काय म्हणतो आपण हे नंतर नाही, नाही. मीटिंग मध्ये फिक्स करूया आपण Fix एकदा करूया पण मी काय म्हणतो तुम्ही जर या सोसायटीतून गेलात हा. तिथे यायचं त्या दिवशी मी तुम्हाला पूजेला बसवणार आहे मी पूजेला बसणार आहे? Yes. अरे मोरे काय बोलताय तुम्ही? ते सोसायटी सोडून जाणार आहेत ना हा. मग ते कसे पूजेला बसणार? बरोबर तेच अरे म्हटलं पण मी. ती येऊ दे जाऊ दे काय पण असू दे आपलं ठरलंय ना गोल पण त्यांची बायको बसणार आहे पूजेला. एक मिनिट काय बोललात तुम्ही? काय बोलू गोल पण त्यांची बायको बसणार ना वरचे त्या वर्षी. वरचे आहेत ना, आपलं ठरलं तिसऱ्या की. मध्ये. पूजेला होय, बसणार. होय, होय. हो. सलग 3ऱ्या वर्षी मग? का? आम्हाला चान्स का नाही? माझं नवीन लग्न झालंय मी बसतो पूजेला. अरे पण आपण गोल बसणार आहे ती ना तुम्ही कसं बसणार? का घोलपत का बसणार? मी नाही बसू शकत मी बसतो. अरे तसं नाही गोल 25,000 वर्गणी देणार आहे ती ना हो तर तीच बसणार आपण आपण हे नंतर नंतर फिक्स करूया ना नंतर मीटिंगला फिक्स करूया ना. छान कविता आहे बिर्याणी आहे अंडी पण आहे. चौगुले तुम्ही त्यावेळी असणार का सोसायटी? नाही मी उद्या जाणार आहे. नाही की नाही कशाला मध्ये बोलताय? नाही, तसं नाही म्हणत. तिकडे- आपण हे नंतर करूया. तिकडे तिकडे बा- छान एक- कविता- नाही, नाही, एक मिनिट ऐका, मला सांग. हे आता तुला मगाशी- 25,000 देतो म्हणून तो पूजेला बसणार. बसा, बसा. हा, मग 25,000 रुपये. लाचार कमिटी आहे तुमची. ए, लाचार कमिटी आहे. तो पैसे देतो म्हणून तो पूजेला बसणार. ए, लाचार. लात मारली आहे का? लाचार नाही बाबा बाबा, लाचार काय लाचार मोरे काय मोरे मोठे आहेत म्हणून तुमच्याशी काय बोलत आपण नाही लाचार आम्ही. काय शांत बसा शांत बसा. लात मारली कमिटीवर. अरे तू होताच कुठं कमिटीत लात मारायला बेनी आहे नाही तरी काय लात सांगतो मारली. तुला? जा, चल. लात मारली काय तू नको चल. सांगू मोठा आलो तू काय- जेव्हा तू वास्तू. काय- नाही दोन मिनिट आपण वाचूया कविता उद्या आपली वाचू, फार निवांत छान वाचू. कविता. आज नाही उद्या वाचू काय अजय, नाही, तसं नाही. बसा तुम्ही, हे बघा, बसा. तू काय सांगतोय मोठा बोल, तू relation काय केलं आपली. रिलेशन घट्ट relation. मेंटेनन्स भरला नाही 2 वर्षाचा हा मग 2 वर्षाचा मेंटेनन्स भरला नाही तू हा,
25,000 रुपये जेव्हा त्यांनी दिले तेव्हा 200 रुपये मेंटेनन्स मधले कमी झाले आपल्या तेव्हा मोठा हाक हसत होत असतावर मग आता दे ना मेंटेनन्स 2 वर्षांचा चौगुले मला सांगा मेंटेनन्स दिला पाहिजे की नाही ना मेंटेनन्स द्यायला पाहिजे मेंटेनन्स दिला पाहिजे तो द्यायला पाहिजे हे आहेत आपल्या सोसायटीत नाही, उद्यापासून चाललेत ना मग कशाला मध्ये तुम्ही बाजूला व्हा. कवी- कविता बाजूला राहू दे कविता राहू दे बिर्याणी मी नाही भरला ते मेंटेनन्स नंतर कोल्हापूर खाऊ. किती मेंटेनन्स पैसे दे कोल्हापूर दंड किती आहेत ओलपचं नको सांगू मला तू पैसे दे एक मिनिट हा, हे पैसे बोट दे, दाखवून सांगा. माझ्याशी नाही, बोलायचं तू पैसे दे बोट दाखवून माझ्याशी बोलायचं नाही तू पैसे दे आधी रे काय बोट दाखवून बोलायचं नाही दाखवणार बोट मी ही घे बोट दाखवली काय करताय? काय करताय किती बालिश आहे? आता काय? आली आहे म्हणजे काय तुझे पैसे मग काय? तू दे तुला 25,000 रुपये हा, तू मग? काय मग तू काय करतोय जरा तू पैसे दे चल. अरे यार हे तुम्ही तू पैसे दे तुला पूजाला बसावलं काय? तू एक काम कर 25,000च्या वरती 2,000 रुपये दे 27,000 दे तुला पूजाला बसावला आता इथे सगळ्यांसमोर सांगतो काय? मी पैसे पण देणार आणि पूजेला पण बसणार बघतो कोण काय ए, ए, करतो ए, बघ, ए, बघतो. अरे कशाला अरे हो कशाला भांडताय तुम्ही अरे बिचारे कविता ऐकवतात कविता ऐकवतात ना त्यांना खड्ड्यात गेली नाही कविता मी 50 कविता केल्यात अशा मी ऐकणार तुम्ही या फालतू कविता मी पण करतो अरे चल. फालतू नाही आहे यार, हा, माझ्या फालतू मनातले नाही. भाव उतरवले. अरे, मला ऐकायची नाही या लाचार कमिटीवर मला थांबायचं नाही. लाचर बोलणं सर थांबायचं नाही ते. ऐका ना पोरांचं ऐकून जातो फक्त मोऱ्याबीर नाही चालली ऐका घोलपणा करते शांत थांबा तुम्ही शांत बसा 2 वर्षाचा maintenance अरे झाली. तुम्ही थांबा जरा घोलप ऐका ना माझं का तुझा बाप घोलप अरे बापरे मुद्दामून बोलचे आल्यापासून शिवलकर शिवलकर बोलकर सॉरी मला लक्षात नाही आलं मगाशी घोलकांत मला घोलप बसणार आहेत सॉरी चल चल अंधेरीला चल त्यांनी बोल नको त्यांचं खायला आला होता त्याच बोलतो तुम्ही बसा आतमध्ये जा जा निघून जा चल अरे आपलं नको नको relation- मागे बघ ते मोठं तुम्ही बसा जाऊ दे चांगले यांची- संबंध आपले काय ऋणानुबंध नाही त्याच्यावर मी संबंध कविता लिहिलेली आहे यांची लायकी नाही हो चिंडी आहे ती पैसे भरायला नको ह्यांना खायला आले ती हावरी कविता ऐकव तुम्ही वाचा काय टेन्शन नाही वाचा किती राहिली आता अरे सुरू पण नाही झाली अजून तू सुरू एका ओळीत तुम्ही सगळं तिकडे राडा घातलात ना मी उलट आपल्यातले किती सुंदर संबंध आहेत डोळ्यात पाणी आलं हो. लिहिता लिहिता एवढे आपले सुंदर संबंध ठीक आहे ठीक आहे ऐका उशकाला होता वाचा पटकन कुठे उशकाला वेगळी काय उकडलेली अंडी ना अरे कुठली उकडलेली अंडी म्हणजे कवितेत अंडी नाही आहे ए कवितेत अंडी नाही आहेत ती बिर्याणीत अंडी आहेत अच्छा, म्हणजे ओथंबलेल्या आठवणी असं नाव आहे ते ह्याच्या चिकन आहे ना अरे चिकन अरे यार माणसाला सांग बसा त्याला सांगा ना जरा मोरे बसा खाली उगा मध्ये मध्ये तुम्ही वाचा वाचा, वाचा. तुम्ही वाचा. उशकाला होता मी लिहिणार आहे नका, कविता. नका, नका. वाचा बसा बसा तुम्ही वाचा चिडलेली अंडी, यांनी अंडी. डोकं फिरवलं आधी वाचा तुम्ही ओथंबलेल्या आठवणी आलो जेव्हा या वास्तूत मी होता आपल्या चाळीचा वर्धापन दिन हा आलो जेव्हा या वास्तूत मी होता आपल्या चाळीचा वर्धापन दिन बिर्याणी. पण दिन माझे झाले होते इनमिनतीनं 3 पण दिन माझे झाले होते इनमिनतीनं त्यात तोंडावर आला होता बाप्पा समोर अरे हा बाप्पा बाप्पा हा, हा. ते मी जेव्हा आलो त्याच्यानंतर एका महिन्यानी बाप्पा आपल्याकडे झालेला होता आणि तेव्हा आपली सगळ्यांची ओळख झाली ओळख म्हणजे मला माहिती आहे तुम्ही नाही का आरतीला आमच्या घरी आला होता हो, आरतीला आलो होतो. आलिंग लोटॉंगण मध्ये हो, गाडी लोटांगण 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 तुम्हीच म्हटलं होतं का ना मग आम्हाला माहिती आहे सगळ्या आठवणी अगदी ह्याच्या ताती आहेत माझ्याकडे बरोबर. त्याच्यावर आठवलं एक मिनिट मी काय म्हणतो आणि प्लीज एकदा बोल नाही, नाही, 2 मिनिटं. काय झालं मगातपासून झाले माहिती आहे बापावर ना आठवण झाली म्हणून ऐका एक पान तरी असा करू दे मागे मागे थांबवा पाहिजे जरा आधी. हे या वर्षी माझ्या म्हणजे गेली 20 वर्ष गणपतीची मूर्ती माझ्या काकाकडनं घेता तुम्ही या वर्षी बाप्पाची मूर्ती माझ्या काकाकडनं का नाही घेता तुम्ही नाही घेत आहे का नाही घेत मला सांगा अरे पण पैसे डबल घेते ती पैसे आता पैसे महागाई केवढी वाढली चौगुले मला सांगा हे मंडपवाले डबल पैसे घेतात मग मूर्तीचे पैसे द्यायला नको बरोबर आहे. नाही नाही हे बघा तुम्ही मूर्ती घेणार आहे की नाही माझ्या काकाकडनं सांगा नाही घेणार ना घेणार म्हणजे अरे, नाही घेणार नाही घेणार ठीक आहे त्यांच्याकडनं. या वर्षी त्यांच्याकडनं मूर्ती. सोसायटीमध्ये या गणपतीत मी मुंबईत थांबणारच नाहीये पण नका थांबू रे. गावाला जाणार मी नाही जावा थांबणार. गावाला, जावा गावाला. अरे पण नाही, 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 अरे, नाही, मुद्दाम नाही, करते ती नाही, सगळी. अरे पण गणपतीत थांबणार नाही नाही, आता. नाही, मला अरे, नाही, नाही. काकाला मला मूर्ती जाऊ द्या, बनवायची. मला थांबायचं. अरे, पण थांब. ए, जाऊ दे व्हायला जाऊ द्या प्रत्येकाचं काय मुद्दाम नाटक करते तिला का अरे काय मी डोक्यात होतो म्हणून ही कविता केली आपल्या अरे, relation- बसा तुम्ही बसा तुम्ही जाऊ द्या लायकी नाही खरंच त्यांच्या चिंदी मुद्दाम करते त्याचं वाटायला लागले मला आता फालतुगिरी करते ती जाऊ दे वाचा तुम्ही किती राहिले आता अरे कुठे सुरू नाही झाले अजून किती राहिले सुरू नाही झाले अजून वाचा आहात जमले आपण अगणित डोमलाचं अगणित संख्या एकटे उरलात आणि हे जुळता तरी का उगीच केली कविता मरू देत काढून टाकतोय कविता तुम्हाला नाही करे वाचायचं नाही काय करू आता ह्या कवितेचं मला सांगा काय करू एवढा हे बिर्याणी आहे एवढी काय करू आता सगळे गेले निघून काय करू तो बर बिर्याणी आहे टोपर बिर्याणी आहे मी घेऊन जातो म्हणजे
आमच्याकडे पाहुणा आले तिनं त्यासनी होईल मग ते काय बोलता तुम्ही कळताय घेऊन का जातो विचारा हे अंड्याची कुठली अंड्याची अंड्याची मोठी आहे ती हा मग मोठ्याची मी घेऊन जातो मग अरे हे. अंड्याची मी घेऊन जातो अरे पण कवितेचं काय करू मी? कविता असू दे की बिर्याणी घेऊन जातो मी अरे पण कवितेचं काय करू ऐका की नोटीस बोर्डवर एक नाही खाली लावा ती येता जाता सगळी वाचतेली अंड्याची बिर्याणी बी अरे घेऊन ऐका हो अरे ऐका अरे कुठली सोसायटी आहे अरे सुंदर झाला परफॉर्मन्स, पण काही म्हणा व्हेज आयटम्स आणि कवितेवर नेहमीच अन्याय होतो इति स्वानुभव. पण खूप मजा आली. ऐकूया हास्यरसिकांकडून की त्यांना तुमचे हे ऋणानुबंध कसे वाटले. प्रसादा. वा 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 बहारदार. मला आठवतंय त्याप्रमाणे या मंचावरती डायनिंग टेबल पहिल्यांदा आलंय का? हो हो मे बी येस Yes, येस yes. हो ना? हो 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 वा वा वा. सेटिंग वाल्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. Yes, yes, Yes. डेफिनेटली. फ्रेश थिंग्स. फ्रेश हास्य जत्रेमध्ये फ्रेश सेट पण येतोय आणि वेगवेगळी प्रॉपर्टी येते छान. म्हणजे माझं या सोसायटीत जरी मी 23 वर्ष नसलो तरी ह्या सोसायटीत मी 7 वर्ष येतो. मजा आली. छान होता विषय आणि इंटरेस्टिंग होता. कविता शेवटपर्यंत ऐकायला मिळाली नाही ते एक बरं झालं. सी अन्याय होतो. बाकी कॅरेक्टर्स सगळ्यांची इंटरेस्टिंग सादरीकरण. थँक्यू. सई. नॅचरल परफॉर्मन्स होता. फार मजा आली. सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस मस्त होते आणि खरंच घडतंय की काय असं वाटलं. आणि खरं सांगू तर मीही माझ्या जुन्या सोसायटीमध्ये गेले काही काळासाठी. आमिरदा पण मधून मधून मूड क्रिएशन करत होता त्याच्या म्युझिकने, त्यामुळे त्याला एक वेगळी नॉस्टॅल्जियाची झालर होती. तीही खूप एन्जॉय केली. मस्त. थँक्यू. मंडळी, एका शर्टमुळे एका कंपनीत रंगतंय मानापमानाचं नाटक. चला बघूया तिकडे नेमकं काय काय घडतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी कलावंतांना. युजलेस खूप लेट झालाय आपल्याला. अर्धा तास. गुड मॉर्निंग सर. Oh, good morning, good morning. गुड मॉर्निंग सर. Very good morning. शुभ सकाळ सर. सुप्रभात सर. सुप्रभात राजपूत, सुप्रभात. ही वेळ आहे काय यायची? अर्धा तास लेट येता तुम्ही, तुम्हाला कळत नाही काय वेळ झालीये? सर न्यू शर्ट. येस. वाव, अमेझिंग शर्ट आहे सर. वाव, खूपच भारी. म्हणजे या स्ट्राइप्स तुमच्यावर खूप छान दिसत आहेत सर. थँक्यू. इंडेड इट्स अ ग्रेट कलर. काय सफेद प्रत्येकालाच सूट होतो आणि त्यात ब्ल्यू आणि रेड स्ट्राइप्स तर ते हो. इट एनहान्सेस. ऑफकोर्स. त्याच्यामुळे ते काय मी काल बायकोसोबत गेलो होतो फिरायला, तर बायकोच्या आणि माझ्या नजरेत पडला हा शर्ट. म्हटलं बघायला हवा आणि इट लुक क्वाईट एक्सपेन्सिव्ह. तर 12,500चा होता. म्हटलं घ्यावा. कितीच आहे सर? 12,500. वाटतोय सर, वाटतोय. थँक्यू. तुमच्या अंगावर आल्यापासून तो लाखाचा वाटतोय सर. थँक्यू. म्हणजे सर मी म्हणजे लांबून त्याचा टेक्स्चर फील अगदी सगळं दिसतं. Oh, म्हणजे come on, thank you. एकच शब्द कानावर फडफडतोय सर, मार्वलस. सर Come on, बेटकर. सर तुमची पर्सनॅलिटी तशी बारीच आहे, पण या शर्टाने ना तिच्या 4 चांद लावून टाकले हो. Come on, Rajput. कसं केलं सर? करा सर. Come on. अरे बापरे, शर्टाने ना तुमची स्टाईल कुठे गेली हो. म्हणजे तुम्ही आधी हंस होते, आता राजहंस झाले सर. खरंय, खरंय, indeed. अगदीच. सर तुम्ही जर पोरगी असते ना मी तुमच्या मक्कू घेतला असता सर. राजपूत, कॉस्टची भीती काही आहे की नाही? हा? तोंडातून सटकून गेलं सर. काय बोलताय? कळतंय की नाही तुम्हाला? बट ऑन अ व्हेरी सिरियस नोट सर, तुम्ही हँडसमच दिसता. बट sir. या शर्ट मध्ये तुम्ही चार्मिंग दिसताय सर. हा. म्हणजे या शर्टचा कलर आहे ना सर, तुमच्या स्किन टोनला कॉम्प्लिमेंट देतोय सर. म्हणजे हद्द केले त्याने थँक्यू. कॉम्प्लिमेंट. ऍक्च्युली सर म्हणजे खूप भारी चॉईस आहे तुमच्या बायकोची. सिरियस माझंच चॉईस आहे खरं तर. तुमची चॉईस खूप भारी आहे सर. म्हणजे जड दिसताय सर. कर काहीतरीच काय काय सर, खरंच तुम्ही जाळ दिसताय सर. म्हणजे तुम्ही निरंजनाच्या बाजून गेलात ना तर ते पेटेल आपण. थँक्यू. मी तर सर म्हणजे मला याच्या पुढे जावं असं वाटतंय सर. तुम्ही ते जेम्स बॉन्ड मधले ना डॅनियल क्रेग सारखे वाटते. येस सर. सर कार्तिक आर्यन दिसताय सर. शट अप. काहीतरी तुमचं ना आपलं
गेट बॅक टू युअर वर्क. Yes, sir. Yes, sir. सीओ सर येणार आहेत आज. आपली एवढी इम्पॉर्टंट इंटरनॅशनल मीटिंग आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. फाईल्स रेडी ठेवा. सर आम्ही तेच करणार होतो. गेट बॅक टू Of course, युअर of course, yeah. काय करायचं तुमचं ना, कौतुक करायला लागलं की थांबवत नाही तुम्ही. मॅडम चांगली घ्या, चांगली घ्या. सगळं घेतलं का? घ्या, तोड घ्या. चांगली सर. चांगली घ्या, चांगली घ्या. माने चॉकलेट का वाटताय तुम्ही? माने माने तुम्ही सेम सरांसारखा शर्ट घातलाय माने. हा ना. ऐको. हे आहे रे. माने लँग्वेज सर आपलं सेम टू सेम झालंय सर. एक्झॅक्टली माने, आपलं सेम टू सेम झालंय माने. सर आपण दोघं म्हणजे कसं दिसते माहितीये का? सरच्या राजाची बैल जोड. सर म्हणजे खरं आपण जरा असं करा बरं, असं हा? असं करा की. कशासाठी? तो डावा हात उचला ना, असं करा. असं करा. आरसा आरसा. सर सेम टू सेम दिसतंय. आपण ऐक ना, असं बाजूला जर असं केलं तर बँडवाली वाटतो सर. माने माने चांगलं पडलं तुमचं घ्या सर. मुळात चॉकलेट का वाटताय? सर माझा बड्डे आहे सर आज. मग आणि हे काय आहे? हे असं शर्ट का घातलंय तुम्ही? युनिफॉर्म कुठे आहे तुमचा? सर बड्डे आहे ना म्हणून नवीन शर्ट. मग हॅपी बर्थडे घ्या. हॅपी बर्थडे माने माने हॅपी बर्थडे. थँक्यू मॅडम. आणि बर्थडे हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बरं का. मिळाल्या त्यांना शुभेच्छा. माने काय प्रकार आहे हा? हे शर्ट का घातलंय तुम्ही? सर आपल्या कंपनीचा नियम आहे ना, म्हणजे काय? बड्डे असला तर आपण नवीन कपडे घालू शकतो ना सर. मग म्हणून मी नवीन शर्ट घातलाय. सेम शर्ट का घातलाय माने? जो तुमच्या बॉसने घातलाय तसाच शर्ट का घातलाय तुम्ही? सर, मला बी माहित नाही म्हणजे काय झालं सर. काल मी न बायको आहे की नाही कपडा गल्लीतनं जात होतो, तर तिथं शंकरांनाच्या मॉलमध्ये सर शेल लागलाय, पावसाळी शेल. तिथं असं ढीग लागलं होतं, असं सगळं शर्ट होतं. तर ढिगातनं बायकोला जेव्हा आवडला तेव्हा तिनं उचलला. आणि? माझं कसं बड्डे आहे ना सर, त्याच्यामुळे जरा महागातलाच घेतला तिनं. 850 घेतला सर ह्यो. 850. 850 मात्र. सर आपल्याला 12,500 बोलले. माने हा सर. माने काय बोलताय तुम्ही? नाही सर, पण मॅडम तुम्ही एकदा बघा, ह्यांच्या बायकोची आणि माझ्या बायकोची चॉईस सेमच आहे. हा माने 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 हे तुम्हाला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय? हा शर्ट 850चा नाहीये, हा शर्ट 12,500चा आहे. किती? 12,500. 12,500. येस. गांडावलं तुम्हाला सबशीला गांडावलंय तुम्हाला सर. तुम्ही एक नाही शंकरांनाच्या मॉलमध्ये यायला पाहिजे होतं सर. आणि? तिथं शेल चालू आहे तर खरं शेल, पावसाळी शेल चालू आहे. शर्टावर शेल आहे, पॅन्टीवर शेल आहे. आपण दोघं जर संघटी गेलो असतो की नाही, आपण दोघांनी सेम शर्ट घेतला असता तो स्वस्तात दिला असता ना डिस्काउंट मध्ये सर. 850 800ला मिळाला असता आपल्याला. 50 रुपये वाचले असते सर. हा तुम्हाला तो कुठला तुमचा कपाट गल्ली काय आहे ती? कापड गल्ली सर, शंकरांनाचा मॉल. आज जे काही आहे तो शंकर अण्णाचा मॉल, तिथला शर्ट वाटतोय का तुम्हाला? ब्रँडेड शर्ट कळत नाही का तुम्हाला? माझा ब्रँडेडच आहे सर. हे बघा 850 लिहिलं इथं. माने हे बघा याचा लेबल मी काढलेला आहे, पण हा 12,500चा शर्ट आहे आणि हा ब्रँडेड शर्ट आहे. कळलं तुम्हाला? तुमच्यासारखा नाही आहे हा प्रोबेबली फर्स्ट कॉपी असेल, पण तो तुम्ही आत्ता का घातलाय? पण सर वाटतोय सेमच सर. तेच सेम वाटतोय, हाच प्रॉब्लेम आहे. मग खरंच सेम आहे सर. मग काय करायचंय? सेम आहे तर मग मला एक फोटो काढायचा तुमचा. माझा बर्थडे आहे ना सर, नाही म्हणणार सर. मला पोस्ट बर्थडे खांद्यावर टाका. कशाला मी काढतो फोटो काढा की फोटो. मी काढतो. खांद्यावर टाका. कशाला खांद्यावर हात टाकू? मी टाकलं तर बरं नाही वाटणार ना तुमच्या खांद्यावर. सर टाका ना, टाका वाढदिवस सर बर्थडे सर. बड्डेला टाकायची सर. टाका हो. सर छान दिसताय सर, एकत्र टाका. टाकलाच नाही. हा. सर सर हसा ना थोडस. ते होटाचा चंबू करा ना सर. ते चंपू करायला आलोय मी इथे. नाही it's okay. वेळेवर येता येत नाही तुम्हाला, फाईल्स रेडी करता येत नाही. प्रेझेंटेशन आहे आज, सीईओ सर येणार आहे, ते माहित नाहीये तुम्हाला? काय हे राज? फोटो काढायला येता तुम्ही इथे? सर आम्ही करणार होतो, पण ऍक्च्युली काय झालं, दोघांचा शर्ट सेम आहे, पण किंमत वेगळी आहे ना, तर आम्ही कन्फ्युज झालोय म्हणून थांबलो बघायला. म्हणजे याला झाकावं आणि त्याला काढावं तसं ते सर. सीईओ समोर जी आपली आबरू जाणार आहे ना, ती झाका आधी. आ? हा? याला झाकावं आणि त्याला काढावं म्हणताय, मला सांगताय. फाईल्स रेडी आहेत तुमच्या? करतो. प्रेझेंटेशन रेडी झालंय तुमचं? करतो. काय बोलणार आहे माहितीये तुम्हाला? ऑलमोस्ट. करा मग. आणि तुम्ही माने आत या. काय झालं सर? आत या माने. काय झालं सर? इकडे उभे राहा, इकडे उभे राहा. मूर्ख आहात तुम्ही. तुमच्या बॉसने जसं शर्ट घातलंय तसंच शर्ट कसं काय घालून येता तुम्ही? आज आपली एक अत्यंत महत्वाची मीटिंग आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, इंटरनॅशनल व्हिडिओ कॉन्फरन्स आहे. तिथे जेव्हा तुम्ही चहा पाणी घेऊन याल, तिथे मी आणि तुम्ही एकच शर्ट घालून बसलेलो असतो तर कसा दिसेल? कळत नाही तुम्हाला?
शर्ट बदलून या. बर्थडे आहे माझा सर. मग तुम्ही बदला की सर. माने, ही काय ऑडॉसिटी आहे मला सांगण्याची की तुम्ही शर्ट बदला. माझा बर्थडे आहे. तुम्ही शर्ट बदला. का नाही बदलत आहे तुम्ही शर्ट? युनिफॉर्म कुठे आहे तुमचा? नाही घातला सर. का नाही घातला? माझा रागला युनिफॉर्म. काय झालंय? माझा रागले. माने कसं काय मांजर तुमचं? माने काय आहे हे? काय बोलताय तुम्ही? असं तुम्हाला विचारून थोडी हागणार आहे ना, ते हागलं सर. अरे सतत नका ना बोलू ते. तुम्ही हे शर्ट बदलून या, नाही तर मी स्ट्रिक्ट ऍक्शन घेईन. तुम्हाला कामावरून काढून टाकलं तर चालेल? बर्थडे दिवशी नका काढू. मग हॅपी बर्थडे. जरा हॅपी बर्थडे माझ्याकडून. पण शर्ट बदलून या. युजलेस. लगेच जा आणि शर्ट बदलून या. बट नवीन गॅस साड्या. लगेच. सर 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 ऐका ना. या शर्टात दिसायचं नाही तुम्ही मला. सर सर मुद्दाम नाही केलं त्याने, जाऊ द्या ना सर. मला नका सांगू मुद्दाम नाही केलं. हा सर सिरियसली बर्थडे त्याचा. मग वेळेवर या आणि मग हे सगळं सांगा मला. अर्धा तास लेट येता. सीईओ समोर आले असते सीईओ लवकर तर काय झालं असतं? सॉरी सॉरी सर सॉरी. करतो सर लगेच. करा काम. हो हो करतो. बाय सर. सर मला एक बोलायचे आहे मी तुमच्याशी. आहे कमीन वगैरे पद्धत नाहीये. आता कशाला मरायला जाताय? या मी ऐका या. सर सर काय आहे? थोडस बोलू का? बोला. काय आहे सर, आता तो माने त्याचा वाढदिवस आहे सर. मग? आणि काय त्याने युनिफॉर्म नाही आणलाय सर. कुठून तो नवीन शर्ट घालेल सर दुसरा? तो नाही घालू शकत ना सर काही. मग मी काय करू? मग काय आहे ना सर, ते जर आले सीईओ आणि त्यांच्या समोर हा काही चहा नाश्ता घेऊन आला तर तुमची नाचक्की होईल. तर तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? हा बोला. मी माझ्या मेवण्यासाठी आहे ना, मी एक म्हणजे असा ब्रँडेड शर्ट घेऊन आलोय. हा म्हणजे सेलमधलाच आहे तो, पण चांगला आहे बा. तर तो तुम्ही घालता का बा? घाला ना सर प्लीज प्लीज. म्हणजे बघा तुम्ही. राजपूत, पण हा शर्ट होईल का मला? अरे सर, वेळेला केळं आणि उपवासाला सीताफळ सगळं सारखं जास्त हो. घाला. होईल का एवढं सांगा. हा, होईल सर. घाला तुम्ही. हा, तुमचा शर्ट मला द्या, मी ठेवतो. नाही तसं नाही. काय तुम्ही बोलताय ते बरोबर हा. आहे. मानेंनीच जर ऐकलं नाही आणि सर आले ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हा. सो आय थिंक बेटर मी हा. हे मला द्या सर. हा हे जरा मला हेल्प करा. हो, हे थँक्यू. इकडचे, हे. ते शर्ट द्या मला. थँक्यू. सध्या बनियानला बोक्स पडलेलं आहे जरा सर. शांत राहा. ते बोलायची गरज नाही. हा शर्ट होईल का मला? अरे सर, वेळेला केळं आणि उपवासाला सीताफळ सगळं सारखं जास्त हो. घाला. होईल का एवढं सांगा. हा, होईल सर. घाला तुम्ही. हा, तुमचा शर्ट मला द्या, मी ठेवतो. नाही तसं नाही. काय तुम्ही बोलताय ते बरोबर हा. आहे. मानेंनीच जर ऐकलं नाही आणि सर आले ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हा. सो आय थिंक बेटर मी हा. हे मला द्या सर. हा हे जरा मला हेल्प करा. हो, हे थँक्यू. इकडचे, हे. ते शर्ट द्या मला. थँक्यू. सध्या बनियानला बोक्स पडलेलं आहे जरा सर. शांत राहा. ते बोलायची गरज नाही. सर तुम्ही शर्ट घालताना पण गैरबारी दिसताय सर. तुम्हाला लाज नाही आहे का? कशाबद्दल काय बोलताय कळत नाही का नाही तुम्हाला? म्हणजे शर्ट पण एकदम खुश झाला सर. त्याचा एकदम असा खुल्लाच भाव कलर. हे बरं दिसतंय. हे बरं दिसतंय. टॉम क्रूज दिसताय सर. चला बाहेर वा. चला बाहेर वा. मला कळत नाही का मी आज काय दिसतोय ते? सर जया अंगी नाना कळा त्या बसती काय नाना अर्थ जळा. काय? अर्थ काय याचा इथे? असं तुम्ही शर्ट या. घालेपर्यंत बोलायचं होतं. या बाहेर या. बरं झालं राजपूत तुमच्याकडे दुसरा शर्ट होता. नाहीतर बनियानमध्ये काय स्टनिंग दिसतंय असं म्हणावं लागलं असतं. अरे नको ग, तू बोलता हारबेरात झाडावर चढून ठेवते. एखाद दिवशी बसटून जातील मग तुझा प्रॉब्लेम होईल बरं. बसा. उशीर किती झाला होता आपल्याला. हा. जरा लागणार ना बोलावं. नाही बोलावं तर लागेल बोलावं. राजपूत हा हे बरं दिसतंय. हा मीटिंग साठी करेक्ट वाटतोय मी. अरे क्या बात आहे सर. सर काय स्टनिंग दिसतंय सर ब्लॅक मध्ये. वापरा शर्टाने नशीब काढले सर. थँक्यू. तुमच्या अंगावर चढले म्हणजे एक नंबर. थँक्यू. एक नंबर सर. सगळेच कलर सूट होतात तसे मला. व्हाईट, हो. ब्लॅक, ब्ल्यू, Absolutely. हो तुम्ही इंद्रधनुष्यच आहात. सप्तरंगी आहात. बसा. बसा. हा कामाला लागा. Yes. सीईओ सर कधीही येतील. प्रॉब्लेम नको व्हायला. हो नाही. गुड. मिस्टर सर त्यांचा शर्ट सेम तुमच्यासारखाच. गुड मॉर्निंग सर.
इज दिस अ जोक मिस्टर पृथ्वी? सरजा राजा सर. व्हॉट? सॉरी सर. सॉरी सर. सर सर गुड मॉर्निंग सर. कॅबिन मध्ये या. मैं Quick! यस सर. व्हॉट इज दिस? शर्ट. सॉरी सर. हा शर्ट आहे. हे काय आहे? मला नव्हतं माहिती सर. तुम्ही पण हात शर्ट घालणार. मला माहिती असतं तर मी वेगळा म्हणजे घातला. आता मी तुम्हाला सांगून यायचं मी कुठला शर्ट घालणार आहे? नो सर. नो सर. आय डिडंट मी मीन. कसं काय घालू शकता माझ्यासारखं सेम शर्ट? सर काय झालं सर. मला 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 माहिती नाही पण झालं सर. म्हणजे काय झालं? माझं सर परिस्थिती आली सर माझ्यावर तशी. परिस्थिती आली? हो सर. परिस्थिती आली? हो सर. $200 शर्ट घातलाय तुम्ही आणि तुम्ही म्हणताय परिस्थिती आली? सर हे $200 शर्ट आहे सर. ऑफकोर्स. हे पावसाळी सेल मधलं आहे सर. सर व्हॉट? सर सॉरी सर. काय बोलताय तुम्ही? सर नाही सर म्हणजे तसं म्हणजे हे मी पावसाळी सेल मधनं घेतलेलं आहे? नाही सर तसं नव्हतं म्हणायचं सर मला. मग काय म्हणायचं होतं तुम्हाला? सर हे खरंच 1200चं शर्ट आहे सर. पण हे म्हणजे हे माझं 1200चं आहे? नाही सर हे $200च आहे सर. सर माझं 1200चं आहे सर. मग हे आहे लेबल. Shut up. सॉरी सर. शर्ट बदला. हा सर. आत्ताच्या आत्ता शर्ट बदला. इकडे मीटिंग मध्ये आपण दोघं सेम शर्ट मध्ये दिसलो तर वर इंटरनॅशनल बॉसेस मला काय बोलणार आहेत? सॉरी सर. सॉरी सर. बदला. मला सर. बदला. सर आपण बँडवाले नाही वाटणार सर. शट अप. मी सर एक मी बदला. बदलतो सर. राजपूत. राजपूत माझं ते शर्ट द्या आधीचं. बॉस सारखं शर्ट घातलंय मी चुकून. तुमच्यामुळे शर्ट द्या ते आधीचं. ते मला फोन आला होता मेवण्याचा. मी त्याला बॅग दिली तो शर्ट घेऊन गेला सर. 2 दिवसांनी देतो ना सर. काय गावाला गेलाय का तो 2? हो गावाला गेलाय सर तो. गावाला गेला राजपूत, त्याला. आता मी काय करू. मला काय माहिती सर. मी कमी सर. प्लीज. सर शर्ट का नाही बदललेला? शर्ट का बदललेला नाहीये? शर्ट बदला आत्ताच्या आत्ता. चाचा नाही बदलू शकत. का नाही बदलू शकत? साहेब साहेब छान नाही. मोठे साहेब आले ना. साहेब पहिले चॉकलेट घ्या. कशाला? अयो वाढदिवस. शंकरांनाचा माल. नो नो माने. नो सर. ही इज माने सर. ही इज जस्ट अ पिऊन सर. ही सेज वॉट एव्हर ही वॉन्ट्स. शर्ट बदला. हा सर. आत्ताच्या आत्ता शर्ट बदला मी सांगतोय ना. सर नाहीये सर शर्ट. याचा घाला. काय सर. याचा शर्ट घाला आत्ता. सर ही इज जस्ट अ पिऊन सर. आय डोंट नो. ह्याचा शर्ट घाला. यू आर जस्ट अन एम्प्लॉई. येस सर. काढा शर्ट. येस सर. काढा लवकर. येस सर. येस सर. माने माने तुमचा शर्ट द्या. मी आधीच एक काढलाय सर. माने माझा birthday पण इकडे द्या. चहा द्या. चहा द्या. चहा द्या. सोडा सोडा सोडा. माझा बर्थडे आहे सर. लगेच शर्ट काढा. माने तुमचं हे द्या. तुमचा शर्ट मला द्यावा लागेल. मी काय घालाय सर? काय घाला? बनियन घाला. आमच्या खानदाना बन्यान नाही ते घालत सर. व्हॉट इज मिस्टर पृथ्वी, तुम्ही एका रेप्युटेड कंपनीचे तुम्ही हे सर हे यांची बनियन घाला. यांचा शर्ट घाला. माझा बर्थडे आहे सर. हॅपी बर्थडे. बनियन घाला प्लीज. सर हे खिळ्यात अडकलं होतं तेव्हा फाटलं. मी मुद्दाम नाही फाटलं. आय डोंट नो. लगेच बदला. लगेच लगेच बदला. येस सर. मी वॉशरूम मध्ये जाऊन आलो सर. सर माने या. शंकरांनाच्या मॉल मध्ये आला. शंकरांनाचा मॉलचं मला कसं घेतला असता. हे घ्या. हे द्या मला. परत घेतला असता. नाही तुम्ही ते द्या मला. येस. ओके. येस कन्फर्म द मीटिंग इज हा नॉट ओके बाय. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग सर. शट अप. प्रेझेंटेशन रेडी आहे? येस सर. रेडी आहे सर. कॉन्फरन्स रूम मध्ये या. हो हो तिकडे तिकडे सर. आय नो. दिस इज माय ऑफिस. सॉरी सर. सर 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 गुड मॉर्निंग सर. व्हेरी नाईस. गुड मॉर्निंग सर. कॉन्फरन्स रूम. गुड मॉर्निंग. माल सर. येस. यू लुकिंग स्टनिंग सर. छान दिसतंय सर. गुलकंद वाटतंय गुलकंद. चिटका बरं एकदम भारी दिसताय सर. शटअप. काही घालून आलो की छान दिसताय म्हणताय तुम्ही. तुमच्यावर छान दिसतात सर सगळं. गप्प बसा. सर, कोणतीही गोष्ट तुमच्या अंगावर गेली ना. गप्प बसा. काय शर्ट आहे हे?
फुटपाथवर घेतलं 99 रुपयाला. मीटिंगला चला. सर चला सर बोलवलंय सर. माझे नाही मीटिंग पण सर. मग चहा ना. बर्थडे आहे ना सर. सर This way, sir. क्या बात है, धमाकेदार परफॉर्मन्स. मला हा शर्टांचा कोइन्सिडन्स खूप आवडलेला आहे. खूप छान परफॉर्मन्स होता, खूप मजा आली. येस प्रसादा. अफलातून वा. ऋषिकांतसाठी आणि विजयकुमार राख दोघांसाठी टाळ्या आणि सचिन गोस्वामींसाठी जोरदार टाळ्या. कारण सचिन गोस्वामी हा एकमेव असा दिग्दर्शक मी पाहिला ज्याच्याकडे उत्तम काम करून सुद्धा एका वेळेला 2-2 नट उघडे पडू शकतात. वा 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 वा. त्यामुळे सचिन गोस्वामींसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. अफलातून संकल्पना आणि फार मस्त प्रेझेंट केलं सगळ्यांनीच. राऊत थोडक्यासाठी आलास पण तो आब आणि तो सगळा फार मस्त राखलास. पीपी जेव्हा बनेनवरचं भोग दिसलं ना तेव्हा खरं तर कीव आली त्या कॅरेक्टरची. पण फॅन्टॅस्टिक. सावत्या कमाल. पण माझा बर्थडे आहे हे तू इतकं कन्सिस्टंटली आणि जेन्युनली केलंस ना की नंतर वाईट वाटायला लागलं. असं वाटायला लागलं की ह्याला उघडं करून हाकललं पाहिजे आणि तुझ्यासाठी सेलिब्रेट केलं पाहिजे. इतकी जेन्युनिटी होती त्या बर्थडे आहे सांगण्यामध्ये. व्हेरी नाईस सावत्या. थँक्यू. प्रिया मस्त. म्हणजे तू जर का जाळ असं म्हटलं तर कुठला पुरुष असं. वा. श्रमेश मस्त नेहमीप्रमाणे. श्याम्या काहीतरी भन्नाट कॅरेक्टर पकडलं होतं आणि अप्रतिम निभावलंस. अप्रतिम. सॉरी सर. युजली तुझी देहबोली फार बदलत नाही. तुझा टोन बदलतो, तुझा पिच बदलतो, पण आज तुझी ज्या पद्धतीने तू चालत आलास त्या सेकंदाला पकडलंस तू कॅरेक्टर आणि शेवटपर्यंत पकडून ठेवलंस. फार मजा आली श्याम्या तुला या पद्धतीने बघण्यात. आणि तू असे वेगवेगळे अटेम्प्ट करत राहा. जोपर्यंत आपल्या मागे गोस्वामी आहे तोपर्यंत आपल्याला घाबरण्याचं कारणच नाही, कारण तो वाईट कधी करूच देणार नाही है ना. त्यामुळे तू बिंदास करत राहा. मजा आली. बहारदार परफॉर्मन्स. सई. जाळ परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. साधा सरळ सोपा विषय होता आणि निखळ मनोरंजन तुम्ही केलं. सावत्या मस्त, म्हणजे फारच भारी. असं इतके वेळेला म्हणाले पशाजी म्हणाले तसं खूप जेन्युइनली परफॉर्म करतोस तू नेहमी. श्यामदादा कडक. फार मजा आली. शेवटचा सॉरी कायम लक्षात राहील. फारच मजा आली. मस्त टायमिंग सगळ्यांचं आणि मस्त परफॉर्मन्सेस. व्हेरी नाईस. वेल डन. मंडळी, मृणालताईंच्या 2 मुली आज घेणार आहेत 2 मान्यवरांच्या मुलाखती. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हा हास्य संवाद अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे बापरे. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. बरं. समाज हा कधीच एकट्याने बनत नाही. बरं. अनेक तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज बनतो. सांगतो म्हणजे याचा अर्थ पण सांगतो. म्हणजे तू आहेस, तू सुद्धा आहेस, असे अनेक तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाज बनतो. या प्रत्येक तूचं क्षेत्र वेगवेगळं असतं. अशी अनेक क्षेत्र एकत्र येतात आणि समाज तयार होतो. आपण तयार होतो. आपण आहोत म्हणून क्षेत्र आहेत, क्षेत्र आहेत म्हणून आपण आहोत, आपण आहोत म्हणून समाज आहे. या समाजाची सर्व समाजाला ओळख करून देण्यासाठी आपण काय करतो? आपण या कार्यक्रमामध्ये 2 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारी नामवंत व्यक्ती बोलवतो आणि त्यांची मुलाखत घेतो. जसे आज आपल्या कार्यक्रमाला लाभले आहेत जागतिक कीर्तीचे शल्यविशारद डॉक्टर उमेश राऊत. आता यांच्याबद्दल काय बोलायचं? भारतामधल्या पहिल्या 10 मध्ये यांचा नंबर लागतो. मी आत्ताच हात धुवून आत येत होतो, लोक बोलले शल्यविशारद असावे तर उमेश राऊत यांच्यासारखे, नाही तर असूच नाही. लाकीगिरी करत नाही, हात ओले आहेत अजून. खरं सांग.
आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत कॉमेडी किंग थोर समाजसेवक अरुण कदम. नमस्कार. आता यांच्याबद्दल कशाला बोलायचं काय बोलायचं म्हणजे आहे मुद्दा असा आहे की छोटा पॅकेट बडा धमाका कशाला या 3 अक्षरी शब्दांवर 5 मिनिटाचा लाफ्टर काढणारा लेजंड माणूस वा वा that's अशी आपली त्यांची ओळख करून देता येईल. तर असे आज आपल्याला लाभले 2 नामवंत कीर्तिवंत असे हे पाहुणे. तर एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या दोघांचं जोरदार पद्धतीने स्वागत करूया. मॅडम बरोबर जमले आता छान केले. ठीक आहे, एवढं काही नाही जमेल, पण शिकवते ना मी तसं करायचं. तुझे शब्द जे ऍड केलेस ते करायचे नाहीत परत. मी लिहून दिलं होतं. शिकतोय माझ्याकडे, जरा सांभाळून घ्या. म्हणजे कसं प्रॅक्टिस म्हणून त्याला म्हटलं 4 लोकांसमोर बोलून बघ कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी. जमेल, मी सांगते तेवढंच करायचं, पण जास्तीचं करायचं नाही. नाही थोडी मजा आली त्याने पण नाही काही गरज नाहीये. मृणालताई सांगतील तेवढंच करायचं. मी काय विचार केला, जुन्या खोडानं किती झिजावं, नवीन कोंबाला पण वर येऊ दिलं पाहिजे ना, म्हणून त्याला एक प्रॅक्टिस म्हणून सगळ्यांसमोर बोलायला दिलं. पण तुला हा कार्यक्रम इतक्यात मिळणार नाहीये. नाही चालेल काय काही महिन्यांनी जेव्हा तू तयार झालायस असं वाटेल तेव्हा तुला कार्यक्रम देणार. चालेल चालेल चला निघा. नाही नवीन कोंब असला तरी चांगला आहे माणूस. शिकतोय बास, शिकतोय. अरे असू दे. चले. नाव काय म्हणाला त्याचं? बबन. नाही दिनेश. लब्बाड. मला इतके दिवस बबन नाव सांगून यांना वेगळं बबन. मी दिनेशच सांग. निघ दिला ना तुला प्रॅक्टिस करायला. बबन निघ. बबन गेला बघा. बबन म्हटल्यावर कसा वेडा बबन. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. रुसायचं नाही या. पण आजची मुलाखत तुमच्या लाडक्या मृणालताई ढमढुसके घेणार नाहीये. मग कोण घेणार आहे बरं? तुम्हाला वाटत असेल कोण, मग बापरे मृणालताई नाही मग कोण घेणार बरं? ओळखा. तुम्ही कसं ओळखाल तुम्हाला माहित नाही. माझ्या लाडक्या पट्टशिष्य आहेत दोघी. उत्तम काम करतात. अनेक वर्ष माझ्या हाताखाली शिकतायत. आता मी त्यांना सांगितलं तुम्ही घेऊ शकता मुलाखत. त्यांना आज मुलाखत घ्यायला सांगितलेली आहे. तर नीलू शीलू या ग. नमस्कार. ही नीलू. ही शीलू. तुम्ही आलात म्हणून आम्ही तुमचं करतो स्वागत स्वागत स्वागत. आठवलं का काही? शाळेत आपल्या पाहुणे वगैरे आले की आपण असं स्वागत करायचं ना, ते त्यांना शिकवून दिलं करायला. हा आठवण आली की नाही शाळेची? नाही आली जाम भारी यांनी केलं. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायची लागली घाई. आम्ही उद्याच्या मृणालताई. आणि परवाच्या माहित नाही. परवाच्या पण मृणालताई सांगितलंय ना तुम्हाला. आम्ही परवाच्या मृणालताई. असं विरघळवतात मला पोरी. बरोबर कळतं त्यांना काय बोलल्यावर विरघळणार मृणालताई. चला आता कार्यक्रम सुरू करा. चला कार्यक्रम सुरू होण्याआधी आम्ही मृणालताईचं चुंबन देणार आहोत. अहो काय बोलताय तुम्ही? मृणालताई काय बोलताय? अरुण सर काय करताय काय तुम्ही? अरुण सर अहो त्यांना काय करायचं ते करू द्या ना. घ्या ना. नाही मला असलं काही नको आहे. माफ करा. हॅलो यांना जर नको असेल तर मला डबल द्या. हे घ्या. हे काय दिलं तुम्ही? भावचुंबन माझा काव्य संग्रह आहे. आम्ही पाहुण्यांना देतोच. बाबा अच्छा. ओ भाव असं म्हणा ना. भावचुंबन नावाचा काव्य संग्रह देतोय आपण. तुम्हाला काय वाटलं? अच्छा नाही मला आहो त्या कसं म्हणाल्या. छान आहे. आहे ना? हो मुखपृष्ठ छान आहे. मी डिझाईन केलंय ते. वा सगळं मी करते. अहो इथे चल रे शरद असं लिहिलेलं आहे. तुमचं नाव लिहिलंय. माझं नाव चल रे शरद नाहीये. माझं नाव उमेश राऊत आहे. मृणालताईंनी फोनवर हेच सांगितलं. मृणालताई माझ्याकडे का रागाने बघताय? चूक तुमची झाली आहे मृणालताई. चल रे शरद सांगितलं होतं मी. मृणालताई
चल रे शरद सांगितलं होतं का मी? शल्य विशारद म्हणजे काय? सर्जन. शल्य विशारद सांगितलं होतं की नाही? काय करायचं यांचं? राहू द्या. म्हणजे मी देते ना ह्यांना करायला काम, पण ह्यांना कळत नाहीये. ठीक आहे, ठीक. कोंबाला जर वर यायचंच नसेल तर खोड काय करणार? कोंबाला जर मातीतच राहायचं असेल, मातीच खात राहायची असेल, तर हे कोहड काही करू शकत नाही आता. ठीक आहे मृणालताई. जरा सांभाळून घ्या. हा सॉरी. तुमचं नाव बरोबर लिहिलंय का बघा बरं. हा बघतो. अरे बरोबर लिहिलंय, एकदम बरोबर लिहिलंय. नशीब यांचं. अरुण सर, वरुण कदम लिहिलंय त्यांनी. अरे हो, असू द्या ना, काय फरक पडतो? अहो, कसा फरक? अहो मी वरून पण कदम आहे, खालून पण कदमच आहे. अहो हे तर कायच नाही, मी आतून पण कदमच आहे. वेडा कराल सर तुम्ही आज. नाही वेडा होणार नाही. सुरू करूया आता कार्यक्रम. चला मुलाखत सुरू करा आता. हो मृणालताई, माझा पहिला प्रश्न, कधी डॉक्टर व्हायचं ठरलं? ऍक्च्युली काही झालंय, मी ऍक्च्युली लहान होतो तेव्हा मी गावाला राहायचो आणि आमच्या शाळेसमोर असं चिंचाचं झाड होतं. मग मी चिंच अशी झाडावरनं जाम पाडायचो. एकदा काय झालं, मी असा आकडा घेतला न चिंचचा असा घर पारला. अरे बापरे. चाला चिंच सगळी पडलं. मी जाचला, एक चिंच खाली पडू दिली नाही, सगळ्यांची कॅच पकडली. बोल. बापरे. त्याच क्षणी मी ठरवलं की मोठेपणी मी डॉक्टर होणार. वाह सर, क्या बात है सर. नाही अरुण सर. हे झाला. तुम्ही काय या प्रश्नाचं उत्तर दिलं? त्यांनी माझ्याकडे बघून विचारलं ना. अहो नाही, तसं नाही, चुकून बघितलं असेल ना त्यांनी. डॉक्टर का व्हावं असं वाटलं, हा मला असला पाहिजे ना, मी अपेक्षित आहे ह्याचं उत्तर देणं. तुम्ही का देताय? ऍक्च्युली कसं आहे, पॉज पडला ना का मला अजिबात आवडत नाही. कसं आहे, आमच्या स्किट मध्ये पॉज पडला की सगळे लोक माझ्याकडे बघतात. मग माझ्या लक्षात येतं झालं माझं वाक्य आहे. आणि गोस्वामी सर काय म्हणतात की वसाऱ्या पॉज पडला का तुझंच वाक्य आहे. तुला आठवू दे, तूच बोलायचं. टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात है. तू नाही बोललास तर स्किट पडला तर प्रोग्राम पण पडणार. क्या बात है. नाही मृणालताई ना, क्या बात आहे वगैरे असं काय का म्हणताय? प्रसंगावधान बघा ना त्यांचं. पॉज पडू देत नाहीत ते. त्यांना कळतं पॉज पडला की स्किट वाजवता, म्हणूनच तुम्ही. वा सर. मृणालताई पण हे स्किट नाहीये ना. हे स्किट नाहीये अरुण सर. हा मुलाखतीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मी उत्तर देणं अपेक्षित आहे, लक्षात असू द्या. ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार. आणि मुलींनो, तुम्हाला ज्याला प्रश्न विचारायचा आहे त्याच्याकडे बघूनच विचारा, एवढंच. तर उत्तराकडे यायचं झालं तर मी पुढचा प्रश्न विचारते. ऑपरेशन थिएटर मधला किस्सा सांगा ना. अरे थिएटरचे किस्से माझ्याकडे जाम आहेत. काही झालं, एकदा मी दामोदरला मी प्रयोग करत होतो, तर तिकडे विंगीतून आत कुत्रा शिरला ना, डायरेक्ट स्टेजवर आला. काही झालं, तो माझ्याकडे बघून भुकायला लागला. झालं म्हणून जाम राग आला. अरुण सर. तिकडची एक प्रॉपर्टी घेतली आणि त्याला मारली. अरुण कदम करत तो पळाला. कदम थांबा जरा. काय झालं सर. काय झालं ते? का बोलताय तुम्ही हे? मला विचारलाय ना प्रश्न. अहो पण ते बोलतायत ना थिएटरचे किस्से सांगा, म्हणून मी सांगतो. थिएटर म्हणजे थिएटर ना. माझा शो ना दामोदरला होता, मी दिनानाथला गेलो. अरुण सर जरा थांबा. ते थिएटर म्हणजे ऑपरेशन थिएटर बद्दल विचारतायत, नाटकाच्या थिएटर बद्दल विचारत नाहीयेत ते. नाही, तुम्ही कशाला उत्तर देताय हेच मला माझ्याकडे बघून बोलतात. नका ना. मुलींनो, त्यांच्याकडे बघून प्रश्न विचारू नका. मला सांगा, आमच्या डॉक्टर कोण वाटतंय? काय? हे कसे काय डॉक्टर वाटतील? मी आहे ना डॉक्टर. हे कसे वाटतंय डॉक्टर? आमच्या गल्लीतले डॉक्टर यांच्यासारखे दिसतात. आमच्या गल्लीतले डॉक्टर तुमच्यासारखे नाही दिसत. काय लॉजिक आहे याला मृणालताई, मला सांगा.
याला काय लॉजिक आहे? ह्यांच्या गल्लीतले डॉक्टर ह्यांच्यासारखे दिसतात म्हणजे ह्यांच्यासारखे दिसणारे सगळे लोक डॉक्टर आहेत आणि यांच्या गल्लीतले डॉक्टर माझ्यासारखे दिसत नाहीत म्हणजे मी डॉक्टर नाही. याला काय लॉजिक आहे का मला सांगा? टाळ्या वाजवू नका मृणालताई. तुम्ही का नाही करायचंय अरुण? असं काही नाहीये. आता तुम्ही गप्पा बसा. मलाच गप्प करताय एक तुम्ही मृणालताई. मिनिट सॉरी, 1 मिनिट गप्पा बसा. मी यांच्याकडे बरोबर बघते. कळत नाही तुम्हाला? इतकी वर्ष शिकवते मी, कळत नाही तुम्हाला? सांगितलेलं करता येत नाही तुम्हाला? शेवटचं सांगते हा मी, शेवटचं सांगते. हे डॉक्टर आहेत. काही वाटलं, हा माणूस कसाही वाटला नाही वाटला तरी आज हा डॉक्टर आहे. आपण काही करू शकत नाही. आलिया भोगासी असावे सादर. एक्सक्यूज मी मृणालताई, काय बोलताय? आज हा डॉक्टर आहे म्हणजे? गेली 15 वर्ष डॉक्टर आहे मी. बरोबर आहे. आय एम द टॉप मोस्ट सर्जन इन इंडिया. असं नाही बोलू शकत तुम्ही. अरे कॉंग्रॅच्युलेशन. कशासाठी? तुम्ही इंडियातले ना? इंडियातले म्हणून कॉंग्रॅच्युलेशन करताय तुम्ही मला? हे बघा, करतील नीट ऐका आता. मृणालताई, आलिया भोगासी ही म्हण चुकीची बोललेला आहात तुम्ही. आता मला आवडलेलं नाहीये. असंच करतात त्या. चुकीच्या म्हणी वापरून ना मला तोंडावर पाडतात. मृणालताई, तुम्ही वापरली आहे ही म्हण. तुम्ही माझ्याकडे नका ना लक्ष देऊ. जुन्या खोडाकडे दुर्लक्ष करा. नवीन कोंबांनी तरी नीट वागायला पाहिजे. लक्ष द्या. त्यांनी सांगितलं ना मी सांगितलं होतं हातवारे करून बोलायचं. मुखाभिनयाबरोबर हातवारे पण करायचे. मुलाखत घेताना सांगितलं होतं ना, कोणाशी बोलताय कळायला पाहिजे तर हातवारे करून बोला. सुरू करा. सॉरी मृणालताई. मानेवर डोकं, डोक्यावर केस, केसात साई. आम्ही उद्याच्या परत करा. सॉरी मृणालताई. मानेवर डोकं, डोक्यावर केस, केसात साई. आम्ही उद्याच्या मृणालताई. टाळ्या कसल्या वाजवताय तुम्ही? पुरे विरघळवलं तर परत मला. असं करतात ह्या. बर्फाच्या डोंगराचं पाणी कसं करायचं बरोबर कळतं यांना शहाण्या. ते पाणी ग्लासात भरा आणि प्यायला द्या आम्हाला आता. नका रुमाल देऊ अरुण सर. नको आहे त्यांना. मुलाखत होणार आहे की नाही? अगदी. चला कर ना सुरू. लाडक्यात माझ्या सुरू करा मुलाखत. छान. ऑपरेशन्स आहेत माझी मृणालताई पुढे ठरलेली. चला. तुम्ही पहिल्यांदा कधी काय चाललंय? हातवारे काय चाललंय? हातवारे करायला सांगितले आहेत ना. टच केला? तुम्ही नाही करत. पहिल्यांदा नाही कधी? नाही आहे. अशक्य आहे हे मृणालताई. अशक्य आहे हे. हातवारे करायचे, वारे माप नाही. कसं करू? माप वारे नाही करायचे. अरुण, एकदाच ज्यांच्याशी बोलताय त्यांना एकदा असं करायचं. पुढचा प्रश्न असा सांगितलं नाहीये, आज माहित नसल्यासारखं विचारशील. विचारते. तुम्ही पहिल्यांदा कधी स्वेटर विणलं वीणाताई? कोण वीणाताई? तुम्ही. मी वीणाताई आहे का मृणालताई? काय बोलतायत त्या? मी काय गप्प बसू? बोलू द्या. हो, आता उत्तर द्या ना. ते तुमच्याकडे बघून बोलतोय. मी कसं माझ्याकडे बघून बोलतायत पण मला वीणाताई म्हणतायत ना त्या. तुम्हाला द्यायचं तर तुम्ही उत्तर द्या. मी उत्तर देणार नाहीये. ठीक आहे, मग मी उत्तर देतो. एकदा काय झालं बाई, मी बापडी घरी बसली होते. दुपारची वेळ होती. अरे बापरे, काय बरं करायचं आता वीणाताईनी. यांना तर यायला उशीर होणार आहे. मग वीणाताईनी काय केलं, घरात गेल्या आणि त्यांनी कुकर लावलं. वीणाताईनी लावलं कुकर आणि विणलं स्वेटर. क्या बात है. वीणाताईंनी विणलं स्वेटर. वा सर्वा, क्या बात है सर्वा. यात काय काय आहे? यात क्या बात आहे? असं काय आहे यात? क्या बात आहे म्हणजे काय? क्या बात आहे? एक पुरुष इकडे बाई म्हणून उत्तर देतोय वगैरे करतोय. याला काय अर्थच उरत नाहीये. का तुम्ही उत्तर देताय वीणाताई म्हणून? कारण फंबल पडला असेल ना. असा कसा पडतो फंबल? फंबल कसा, कधी, कुठे पडतो हे मी काही सांगू शकत नाही. तो अधिकारच नाही माझा. हा सर, बरोबर. वा सर. वा सर वगैरे काही नाहीये. त्यांना नीट प्रश्न विचारायला सांगा. आणि काय काही मुली, मी वीणाताई आहे. असा लातून मला काय माहित. काय बोलते ही बाई? काय बोलताय मठ्ठांनो.
विणकाम करणाऱ्या वीणाताईंची मुलाखत परवा आहे ना. ठीक, एक काम करा, वीणाताईंचे सगळे प्रश्न यांना विचारून टाका. आपण यांचे प्रश्न वीणाताईंना विचारूया परवा. विचारा. सॉरी मृणालताई, चुकून पान पलटलं. अगं ती वही वेगळी आहे. काय करायचं तुमचं? काय करायचं? इथे बघ, काय करू मी तुमचं? मी इतकं शिकवतेय, तुम्हाला कळत नाही. इतकी मेहनत करून मी या वडाची मुळं खोलवर रुजवली आहेत, पाषाण फोडून नीर प्राशन करून स्वतःला हिरवं ठेवलंय, आणि आज तुमच्यामुळे हा कोण कुठला माणूस साल्ट काढून निघून जातोय. तुम्हाला कळत नाही? मृणालताई नाही, तुम्ही तरी मुळं उपटू नका ना त्याची. मग तुमचं ना काय करायचं मला खरंच कळत नाही. मला काय करायचं तुमचं कळत नाहीये. आता तुम्ही हे पाहुणे आणि मुलाखत काय घालायचा तो गोंधळ घाला. हे जुनं खोड आता गप्प बसून राहणार आहे. काय एक्सप्रेशन आहे. हॅलो अरे बोला काहीतरी. मृणालताई, एवढा मोठा पॉज गेला, आता नाही बोलावं असं वाटलं तुम्हाला? ते पण त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही तर मी कसं बोलू? अरे मुलींनो, बोला, प्रश्न विचारा. का नाहीये का मुलाखत? असंच करतात नेहमी. असंच करतात तुम्ही तर काहीच बोलू नका. कोण कुठल्या मुली आणल्यात ना देवाला माहिती. काहीतरी आपलं तो 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 कोण होता तो बबन छगन, तो शिकतोय, शिकेल तो. तो बरा होता ह्यांच्यापेक्षा. या पट्ट शिष्य आहेत. पट्टा शिष्या कसल्या मठ्ठ शिष्या आहेत त्या. काय बोलताय? पट्टा शिष्या विचारा. माझा अपमान करताय तो करताय, प्रेक्षकांचा इथे बसलेला अपमान करताय तुम्ही. त्यांची काही काळजी करू नका. त्यांना 2 कचोऱ्या दिल्या की ते खुश होतात. म्हणजे समोर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, मग त्या कामगारांना म्हटलं कार्यक्रमाला बसला तर 2 कचोऱ्या देऊ. ते आनंदाने आले. तुम्ही नका काळजी करू त्यांची. हे 2 कचोऱ्यांमुळे जमलेली गर्दी आहे ही. आणि मी यांच्यासमोर मुलाखत देतोय. रिडिक्युलस आहे हे सगळं, रिडिक्युलस आहे. हॅलो मॅडम, फक्त त्यांनाच कचोऱ्या मिळणार आहे का आम्हाला पण मिळणार? तुम्ही मुलाखत जर पूर्ण केली तर तुम्हालाही देऊ मला कचोऱ्या. कचोऱ्या बिचोऱ्या काही नको नाही, आहेत. घ्या. मला मी मुलाखतच नकोय. तुम्हाला ह्यांची मुलाखत घ्यायची, मुलाखत घ्या. मला खूप महत्वाची कामं आहेत, मला सांगतायत. आणि या कोण मूर्ख आणलेले आहेत ना, ह्यांचे चेहरे ना असे कापा, असे सरळच्या सरळ, काहीच दिसलं नाही पाहिजे, प्लेन. नाही तर पीठ लावा ह्यांच्या चेहऱ्यावर. आणि तुम्ही खोड खोड म्हणताय ना, स्वतःला खोडा आधी. आणि हे कोंबा आहे ना, कोंबा कशात तरी. मला सांगतायत मला परत बोलवू नका. आणि मी तुमची बदनामी कशी करतो ते बघा सोशल मीडियावर. मला काही सांगू नका, मला नाही द्यायचंय इंटरव्ह्यू वगैरे, मुलाखत वगैरे. डॉक्टर कचोऱ्या देणार आहेत ते, थांबा. वा 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 वा, भारी परफॉर्मन्स. पंचेस मध्ये आणि आमच्या हसण्यामध्ये अजिबात पॉज पडला नाही. खूप मजा आली. ऐकूया हास्य रसिकांकडून की त्यांना या मृणालताईंच्या मख्ख शिष्य आणि त्यांची मुलाखत कशी वाटली. प्रसाददा. छान. जुनं खोड छान होतं, नवे कोंबई छान होते, पानगळही छान होती आणि पालवी तर बहारदार होती. वा वा अरुण, बहारदार. त्या पुस्तकात वरुण कदमऐवजी ॲक्च्युली तुझं तरुण कदम असं नाव झालं आहे, तर ते जास्त ॲप झालं असतं. नेहमीप्रमाणे अफाट एनर्जी आणि उत्तम सांघिक सादरीकरण. मजा आली. मॅड परफॉर्मन्स होता. मृणालताईंच्या शिष्य आणि मृणालताई यांच्या प्रहसनाला आता त्यांची स्वतःची थीम मिळाली आहे. आज ते मृणालताईवालं फारच कमाल होतं. आम्ही खूप एन्जॉय केलं. राऊत, आवाज मस्त लावला होतास, रुबाबदार दिसतोयस. मजा आली. व्हेरी नाईस. तर मंडळी, हास्याची ही विजयी पताका अशीच डौलत राहणार आहे. परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा फ्रेश.